शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. लोकांचा विरोध 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार. उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान होणार. परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यावर भेदभाव होणार नाही. नियत साफ असल्याने शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. परिसीमन विधेयकाबाबत विरोधकांकडून भ्रम पसरवला जातोय. दक्षिणेकडील राज्यांची ताकद कमी होणार नाही. दक्षिणेकडील राज्यातल्या खासदारांची संख्या 129 वरून 195 होणार. अमित शहांची माहिती. घटना दुरुस्ती विधेयकानं आपण देशाला विभाजनाच्या दिशेने नेतोय. 50% जागा वाढवल्या नाहीत तर दक्षिणेतले खासदार कमी होतील. खासदार अरविंद सावंत यांचं विधान. पंतप्रधान मोदींकडून ओबीसींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न. सरकार ओबीसी आरक्षणावरून पळ काढतंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आज सरकारवर निशाणा. महिलांना काहीतरी देतो या भ्रमात आपण राहू नये. आरक्षण महिलांचा हक्क, आपण त्यांना वंचित ठेवलं. महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचं कारण नाही. लोकसंख्येनुसार मतदारसंघ ठरवल्यास ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व कमी होईल. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. तर महात्मा फुलेंना 200व्या जन्मवर्षातही भारतरत्न देऊ न शकल्याने नाराजी व्यक्त. नगरसेवक पद धोक्यात येताच एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख नॉट रिचेबल. घरगुती कारणामुळे माध्यमांशी संवाद नाही. नातेवाईकांचं स्पष्टीकरण. सेहर शेखवर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप. चंद्रपूर पाहणी दौऱ्यावेळी पर्यावरण मंत्र्यांनाच प्रदूषणाचा फटका. मंत्री पंकजा मुंडेंची गाडी कोळशाच्या धुळीनं माखली. सर्वजण मिळून प्रदूषणावर मात करू, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप. बाळासाहेबांना तुम्ही विकत घेतलं का, पेडणेकर म्हणाल्या. महापौर ऋतू तावडेंचा दावा. किशोरी पेडणेकरांनी आरोप मात्र फेटाळले. नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपींचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मुख्य सूत्रधार निदा खानच्या दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शहीनशी संबंध असल्याचा संशय. नाशिक धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता एटीएस करणार. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत. आणखी 4 जणांची चौकशी सुरू. कोरेगाव नेस्को ड्रग प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नेस्कोमधल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनाने 2 तरुणांचा झाला होता मृत्यू. बंदुकाराच्या खात्यात 2 वर्षात तब्बल 21 कोटींची उलाढाल. जमीन खरेदीचा व्यवहार समोर. शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत जाहीर. महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात 53 कोटी 83 लाखांचं वितरण. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. मुंबईत 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज. मुंबई सध्या 33.60% पाणीसाठा. आणखी घट होण्याची शक्यता. विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट. अकोला, नागपूर तापमान 42 अंशापुढे. वाढत्या तापमानामुळे नागपुरात हिट ॲक्शन प्लॅन लागू. पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन. दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला. धावपट्टीवर अकासा आणि स्पाइसजेट विमानांचे पंख घासले. सर्व प्रवासी सुखरूप. प्रकरणाची चौकशी सुरू. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.